ಅದಕ್ಕಾಗಿ ರಜಾದಿನ ಮಾಡಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ, ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನಾನು ಒಬ್ಬ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಮುಖಂಡನಾಗಿ ನಾನು ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಎಷ್ಟೋ ಜನ ಬಂದಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ಅಣ್ಣ ಕರ್ಕೊಂಡಿದ್ದರು. ಅಣ್ಣ ಅವರು ಒಂದು ದಿನ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ಮುಸ್ಲಿಂ ಕೆಲಸ ಒಂದು ದಿನ ಇಲ್ಲ ಅಂತ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಎಲ್ಲೇ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾವ ಏನಾದ್ರು ಮಾಡಿರ್ಬೋದು, ಆದರೆ ಇವತ್ತಿಗೂ ನಮ್ಮ ಹೊಸಕೋಟೆ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಮೇಲೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ದೌರ್ಜನ್ಯ ನಡೆದಿಲ್ಲ. ಆದ್ರಿಂದ ನಾನು ದಯವಿಟ್ಟು ಈ ಸಭೆಯ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲರೂ ಕೇಳಬಹುದಂತೆ ಬಿಜೆಪಿಯನ್ನು ಬಿಡಿ, MDP ನೋಡಿ. भारतीय जनता पार्टी की सियासी सरगर्मी, अक़लियतों में सियासी बहरान। बेंगलुरु जिला के ओस्कोटे में साबिक़ वज़ीर MLC MTV नागराज के हामी पार्टी कारकुनान शोहरत खान, काउंसलर गुलजार अहमद, काउंसलर रोशन, काउंसलर शाजिया कलीम, बेंगलुरु रूरल जिला वक्फ मशावरती कमेटी के चेयरमैन खिजर अहमद, टाउन बैंक डायरेक्टर जीनत इम्तियाज इनायत वगैरह ने MTV नागराज को फ़रोग़ देने के लिए सरगर्म हुई। इसी के पेश नज़र ओस्कोटे के नौजवान ये अफसर को ओस्कोटे टाउन के लिए भारतीय जनता पार्टी BJP से सदर का इंतखाब किया। इस मौके पर शहर के समद हाल में एक प्रोग्राम का इनेकाद अमल में लाया गया, जिसमें मकामी BJP लीडर्स जयराज, जिला पंचायत रुकन C नागराज को मौजूद किया। इस खुसूस में कर्नाटका माइनॉरिटी मोर्चा BJP रियासती सदर मुजम्मिल अहमद बाबू और कर्नाटका माइनॉरिटी डेवलपमेंट कॉरपोरेशन KMDC के चेयरमैन मुख्तार हुसैन पठान को मदऊ किया गया। इस प्रोग्राम की सताइश करते हुए MTV नागराज ने ओस्कोटे टाउन BJP माइनॉरिटी मोर्चा के लिए सदर की हैसियत से ये अफसर को नामजद किया। सदाए हिंद उर्दू मैं हूँ इम्तियाजुल्लाह खान। इस मौके पर MTV नागराज ने अपनी साबिका रुकन असम्बली कांग्रेस हुकूमत के दौरान अक़लियती इदारों पर जारी किए गए फंड के मुताबिक जानकारी दी। ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ಹೊಸಪಟ್ಟಂತ ವಾರ್ಡ್ಗಳಿದ್ದಾರೆ, ಆ ಎಲ್ಲ ವಾರ್ಡ್ಗಳನ್ನು ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ರಸ್ತೆಗೆ ಮಾಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಅವರಿಗೆ 1945 ಆ ಈದ್ಗಾ ಮೈದಾನ ಜಮೀನನ್ನು ಕೂಡ ಅದು ತೋಟದಲ್ಲಿ ಕೂಡ ಆ ಈದ್ಗಾ ಮೈದಾನ ಪರವಾಗಿ 5 ಎಕರೆ ಭೂಮಿ, ಅದು 70 ಕೋಟಿ ಬೆಲೆಗಾಗ್ತಕ್ಕಂಥ ಭೂಮಿಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ ನಾನು. ಮತ್ತೆ ಕಬ್ರಿಸ್ತಾನ, ಆ ಕಬ್ರಿಸ್ತಾನ ಕಾಂಪೌಂಡ್ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸುಮಾರು 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಹಾಕ್ತಿದ್ದೇನೆ. 1959ರಲ್ಲಿ ಚಾಂದಿನಿ ಮಸೀದಿ ಹುಂಬಾಪೀಠ ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಕೂಡ ಆರ್ಥಿಕ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ನಗರದ ಎಲ್ಲ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ವಾರ್ಡ್ಗಳಿಗೂ ಕೂಡ ರಸ್ತೆಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ, ಕುಡಿಯುವ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೂಡ ಮಾಡಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ನಿರ್ಗತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ 9 ಎಕರೆ ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಬೋರ್ವೆಲ್ ಹಾಕಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಮತ್ತೆ ಕಾಂಪೌಂಡ್ ತಡೆಗೋಡೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಟೌನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮಸೀದಿಗಳು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕೂಡ ಹಣ ಕೊಡಿಸಿದ್ದೇವೆ. ಅದರ ಜೊತೆಯಾಗಿ ನಾಗಾದಲ್ಲಿ 2 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಆ ಮುಸಲ್ಮಾನರು ಬಹಳ ಹೆಚ್ಚಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಾಗಾದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಆ ಚರಂಡಿ 2 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಚರಂಡಿಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು. ಎಷ್ಟು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗ್ರಾಮಗಳಿಗೆ ಬಹಳ ಹೆಚ್ಚಿನ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. लेकिन आज जो हालत है हमें साथ लेके चलना है, और जो हुकूमत है, हुकूमत से कौम के लिए बहुत ज़रूरत चीज़ें जो आप बहुत हजरात जानते हैं, जो माइनॉरिटी स्कीम्स हैं जो हुकूमत की तरफ से, उसका ही एक माइनॉरिटी वेलफेयर कॉरपोरेशन है
और उसके लिए हमें यहाँ पर माइनॉरिटी प्रेसिडेंट चुनना बहुत ज़रूरी था, तो इसलिए हमने अफसर पाशा को चुना है। और ये मौके में मुझे कॉर्पोरेटर्स होंगे, हमारे शोहरत भाई होंगे, इन सभी मेरे ऊपर भरोसा रखो मुझे चुना गया है। उनका भरोसा मैं कायम ऐसा रखने को जाता हूँ। और हमारे होस्कोटे टाउन में MTB नागराज साहब भी मुसलमानों को कहीं में भी पीछे नहीं छोड़ा।